महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पिंपरी चिंचवडमध्ये आमची लढाई होईल असं जाहीर केलं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने सुद्धा पावलं पडलेली आहेत. अवघ्या काही तासांमध्येच आपण बघतोय की इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आहेत आणि शरद पवारांच्या निवडणूक कोर कमिटीतले सुनील गव्हाणे या ठिकाणी आहेत आणि दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानेच चर्चा या ठिकाणी सुरू आहे. काय चर्चा आता झाली तुमची? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत असं म्हणायचं का? नाही, बैठक अशी नाही की आचारसंहिता आताच काही तासापूर्वी चालू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जस्ट सुनील मला भेटायला आला होता. आम्ही जस्ट चर्चा करत होतो निवडणुकीला कसं सामोरं जावं लागेल, काय जावं लागेल. आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्याबरोबर आले तर लढतील. आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती. म्हणजे वरून कुणाकुणाचा फोन आलाय? शरद पवारांच्या गटातून, वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून? नाही, ही चर्चा आमची झाली असता काही दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं. त्या दरम्यान आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता. त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकीसंदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नाही, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या. तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू. तुम्ही जसं म्हटले तसं सुप्रियाताईंना तुम्ही सांगितलं की घड्याळाच्या चिन्हावरतीच त्यांची इच्छुक जे असतील त्यांनी पण लढावं? नाही, तो सांगण्याचा अधिकार आमचा नाही, ते वरिष्ठ लेवलला बोलतील. शरद पवार गटाला चालणार आहे हे असं प्रकारचं समीकरण? नाही, असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी एक नंबरचा राजकीय शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाला थोपवायचं असेल तर स्थानिक पातळीवर शक्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे आम्हाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले होते किंवा सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आमची कोर कमिटी देखील आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी जाहीर केली. कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल. त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे. त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे. तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील. जसं त्यांनी म्हटलं की तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावरती त्यांनी लढण्यासाठी एक प्रस्ताव असणार आहे, तर तो मान्य होऊ शकतोय? नाही, असा कुठलाही अधिकृत प्रस्ताव अजून आलेला नाही. प्राथमिक चर्चा आहे. जशा जशा गोष्टी पुढे जातील तसं तसं आमच्या नेतृत्व जे आहे महाराष्ट्राचं, आदरणीय पवार साहेब आहेत, सुप्रियाताई, जे निर्देश दिसतील त्या पद्धतीने आम्ही करू. केवळ शरद पवार गटालाच सोबत घेऊन लढाईचं ठरतंय की एकनाथ शिंदे गटाशीही तुमची काही चर्चा झालेली आहे? खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे? हो, आमचं शिंदे साहेब गटाच्या आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याशी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेशजी बहल, अजित गव्हाणे आणि आम्ही देखील चर्चा केलेली आहे. ते देखील सकारात्मकपणे याला होकार दिलेला आहे. नक्कीच ते शरद पवार गट सोबत आला तरी त्यांची तयारी आहे? नाही, ही पवारसाहेब गट आमच्याबरोबर आहे किंवा नाही ही चर्चा न करता वैयक्तिक ते आमच्याबरोबर यायला तयार आहे. म्हणजे तुम्ही असं तिघं एकत्र येऊन लढण्याची मानसिकता तुमची झालेली आहे? 100%. तुम्हाला चालणार आहे एकनाथ शिंदे गट जर तुमच्या या आघाडीमध्ये आलं तर? नाही, कसं आहे की कोर कमिटी आमची जाहीर झाल्यानंतर आम्ही प्राथमिक चर्चा केली आणि आम्ही असं ठरवलं की हे मतविभाजन होऊन द्यायचं नसेल तर कोर कमिटीच्या मेंबरने आपापल्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी बोलावं. आता जसं माझं काही वैयक्तिक बोलणं शिंदे सेनेशी किंवा श्रीरंगाप्पा बारेंशी झालेलं नाही. माझं प्राथमिक बोलणं फक्त नाना काटेंशीच झालेलं आहे. बाकीच्या मेंबरचा कदाचित झाला असेल. या सगळ्याची एकत्रित चर्चा करून मग काय फायदे तोटे आहेत, शेवटी आघाडीत लढताना वेगवेगळ्या शक्यता असतात, वेगवेगळ्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्तता झाली तर पुढे जायला हरकत नाही असं मला वाटतं. तर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 1 महिन्यानंतरच या ठिकाणी मतदान होणार आहे. वेळ कमी आहे, त्यामुळंच आता राजकीय डावपेच असतील किंवा राजकीय नवी समीकरणं जुळवण्यासाठी सर्व पक्षीयांकडून पावलं पडतायत.
पवार काका पुतणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूनं उत्सुक आहेत आणि त्यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही सोबत घेऊन भाजपची सामना करण्याची तयारी किंवा व्यूहरचना पिंपरी चिंचवडमध्ये आखली जाते, परंतु ती सत्यात उतरते का हे येणारं वेळच सांगेल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.